केळ्याचे चिप्स झालेत ना एकदम कुरकुरीत. फक्त अर्ध्या तासात केलेले आहेत, अजिबात तेलकट होत नाहीत आणि फार खर्च येत नाही. 50 ते 60 रुपयात इतके चिप्स तयार झालेले आहेत. तर आई कुठलीही असो, ती किती पण बिझी असो, वर्किंग असो, गृहिणी असो, तिला किती पण वेळ नसला तरी पण एक वाक्य आपल्याला ऐकायला आवडतं, आई मला भूक लागली आहे. मग अशावेळी आपल्याला मुलांना काय करून देऊ आणि काय नको असं होतं. पण आपल्याकडे वेळ नसेल तर आपण महिनाभर टिकणारा मुलांचा खाऊ करून ठेवतो. म्हणूनच आपण एक सीरीज घेऊन येतोय, आई मला भूक लागली, ज्यामध्ये आपण महिनाभर टिकणारा मुलांचा खाऊ करणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण करतोय कुरकुरीत असे केळ्याचे चिप्स. तुम्हाला जर ही सीरीज अशीच कंटिन्यू करायची तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये आई मला भूक लागली असं लिहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करणार आहोत केळ्याचे चिप्स. तर तुमच्या मुलांना सुट्ट्या लागल्या तसं आमच्याकडं पण दोघं जण आहेत, त्यांनाही सुट्ट्या लागलेल्या आहेत. आणि मी पण ठरवलं की मुलांना आता महिनाभर असं टिकेल आणि त्यांना आवडेल असे स्नॅक्सचे प्रकार करूया आणि तुमच्यासोबत पण शेअर करू. तर पहिल्यांदा आपण करतो आहे केळ्याचे चिप्स. करायला एकदम सोपे आहेत, चला करूया. तर त्यासाठी इथं मी 6 कच्ची केळी घेतलेली आहेत. आपण याचं साल काढून घेऊया. तर इथं मी 3च केळी सोलून घेते कारण केळी जास्त वेळ ठेवली तर काळी पडतात म्हणून. आता आपण लगेच तळायला घेऊ. अर्धी वाटी पाणी घेतलं आहे, त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ अर्धा चमचा. याला मिसळायचं. तुम्हाला याच्यात हळद जर घालायची असेल तर मिठाच्या पाण्यातच अर्धा चमचा हळद घातली तरी चालेल. सगळी तयारी झाली आहे, चिप्स तळायला जाऊ. चला गॅसकडे. तर आता चिप्स करताना तेल व्यवस्थित गरम पाहिजे. तेल जर खूप कडकडीत तापलं तर चिप्स असे पटकन जळून जातात आणि तेल जर कमी गरम असेल तर चिप्स असे एकदम मऊ होतात, तेल ओढून घेतात आणि ते चिप्स राहत नाहीत. त्यामुळे तेल मध्यम गरम पाहिजे. कसं तापलं हे ओळखायचं कसं सांगते. या इकडे एक चिप आपण टाकून बघूया. हे बघा, हा असं ना वरच्या वरच असा अधांतरी तळला जायला लागला, याचा अर्थ तेल व्यवस्थित गरम झालंय. आता आपण काय करूया, असा एक स्लायसर घ्यायचा. बटाटा चिप्स करायचं असतं ना, ती किसणी घ्यायची आणि तेलामध्येच चिप्स पाडायचे. तर एक केळी मी संपूर्ण याच्यात किसून घातली. तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस आपल्याला मध्यम करायचा, मोठा नको किंवा कमी नको, आणि चिप्स पाडून घ्यायचे. आणि जेवढे मावतील एवढे चिप्स पाडले की सुरुवातीला थोडा वेळ धक्का लावायचा नाही. अर्धा 1 मिनिट आपण याला असंच ठेवायचं. अर्धा 1 मिनिट झालेला आहे. चिप्स बघा असे हलके हलके कडक जाणवू लागले की मी थोडंसं हलवून घेते याला. आणि आता आपण काय करूया, हे मिठाचं पाणी आहे, त्यातलं चमचाभर पाणी आपण याच्यामध्ये घालू. आता गॅस कमी ठेवायचा आणि चिप्स कुरकुरीत होईपर्यंत तळायचे. हा पाण्याचा आवाज जाईपर्यंत चिप्स एकदम कमी आचेवर तळायचे. पाणी घातल्यानंतर 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर तळले आणि आपले चिप्स तयार झालेत. या दाखवते कसे ओळखायचे. आता बघा, पाण्याचा आवाज संपूर्ण गेलाय आणि जेव्हा आपण हे चिप्स असे हलवतो त्यावेळी आपल्याला ते कडक जाणवत आहेत. एकदा आपण फक्त काय करू, एखादा चिप्स असा मोडून बघायचा. झालाय ना छान कुरकुरीत. आता आपण काढून घेऊया. माझ्याकडे अशी जाळी आहे, यामध्ये मी काढून घेते. झालेत ना एकदम कुरकुरीत. असेच मी याला जाळीमध्ये ठेवते कारण हे चिप्स असे तेलकट होत नाहीत. पण सुरुवातीला तेल खूप वर असतं, ते निथळलं जावं म्हणून जाळीमध्ये असेच ठेवून द्यायचे. आता तुम्हाला जर याला तिखटाचा फ्लेवर द्यायचा असेल किंवा मिठाचं पाणी असं तेलात घालायचं नाही तर काय करायचं, चिप्स तळून झाले की वरून मीठ आणि मिरची पावडर भुरभुरायची, किंवा तुम्हाला फक्त मीठ हवंय तर मीठ भुरभुरायचं, मिक्स करायचं गरम गरम असताना. मग तुम्ही तसा फ्लेवर दिला तरी चालेल. आता बाकीच्या चिप्स पण आपण असेच तळूयात. फक्त तळत असताना परत एकदा तेलाचं तापमान व्यवस्थित आहे का बघा आणि मग बाकीची बॅच तळायला घ्या. आणि मला बरेच जण तुम्ही विचारता की तू ड्रेस कुठून घेते. मी शक्यतो ड्रेस ऑफलाईन घेते, पण मी त्यांच्याशी चौकशी केली तर त्यांची ऑनलाईन सर्व्हिससुद्धा आहे. तुम्हाला जर त्यांच्याकडून ड्रेस घ्यायचे असतील तर कमेंटमध्ये मी नंबर दिला, त्यांना कॉल करा. बाकीचे चिप्स तळून घेऊया. 5व्या केळ्याचे चिप्स आपण तळून घेतलेले आहेत. हे बघा किती मस्त दिसत आहेत. आणि शेवटचे केळे मी इथं किसायला टाकलेले, किसून तळायला सोडलेलं आहे. तर 6 केळी होती. एक केळ्याचे चिप्स तळण्यासाठी म्हणजे एक बॅच तळण्यासाठी 5 मिनिट धरायचे, म्हणजे अर्ध्या तासामध्ये आपण हे केळ्याचे चिप्स तयार करू शकतो. तयारी काही नाही आहे, आपल्याला फक्त केळी सोलायची आणि पटापट तेलामध्ये किसून टाकायची, फक्त मिठाचं पाणी करायचं आहे. पण तुम्हाला तळतानाच्या टिप्स मात्र फॉलो करायच्यात. तेल व्यवस्थित गरम पाहिजे. दुसरी टिप म्हणजे चिप्स सोडत असताना गॅस मध्यम ठेवा. खूप मोठा ठेवला तरी चालतो पण हाताला त्याची वाफ लागून चटका बसू शकतो.
दुसरं म्हणजे चिप्स सोडत असताना गॅस मध्यम ठेवा आणि चिप्स असे एकाच जागी सोडू नका. तसे ते सुरुवातीला कळेला जाऊन बसतात, पण नंतर नंतर एका जागी थांबतात. त्यामुळे थोडंसं असं खिसणी फिरवून खिसायचे. चिप्स तळायला सोडल्यानंतर सुरुवातीला अर्धा 1 मिनिट धक्का लावायचा नाही. मग थोडंसं मिठाचं पाणी घालायचं आणि मग मंद आचेवर तळायचे आणि खूप डार्क करू नका. हलके असे कडक लागायलाच लागले की मग झाऱ्यावर काढून घ्यायचे. चांगले निथळायचे. आता हे साठवण कसे करून ठेवायचे तर चिप्स संपूर्ण गार करा, अजिबात गरम नको. संपूर्ण गार झाले, साधारण 1-1.5 तास असेच वरच्यावर ठेवून द्या हवेला. गार झाल्यानंतर मग हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, मस्त महिनाभर टिकतात. पण तुम्हाला 100% सांगते, हे एवढे चिप्स आहेत ना हे अगदी आमच्या घरात 2 दिवसामध्ये संपून जातील. तर आहे ना एकदम सोपं. अगदी मुलांना काही भरपूर करून ठेवायचे. 6 केळ्याचे चिप्स करायला अर्धा तास लागला. हे जर तुम्ही बाहेर विकत घ्यायला गेला तर याची किंमत साधारण एक ₹200 आरामात असेल, हो की नाही? घरी किती आपण पटकन आणि सहज तयार केले. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करा. मधल्या वेळेतला खाऊ किंवा आई मला भूक लागली हे एपिसोड्स तुम्हाला असेच कंटिन्यू करायचे असतील तर कमेंटमध्ये आई मला भूक लागली असं कमेंटमध्ये लिहा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.